नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. टीम MNO या यूट्यूब चॅनलमध्ये आपण काय काय बघत आहे आता DHS 2023 चे स्टाफ नर्सेस पेपर अनालिसिस करत चाललो. आपण कुठलं शिफ्ट चालू आहे? आपला तिसरा शिफ्ट. आज 8वा पार्ट मध्ये ओके 8th पार्ट मध्ये आपण 21 ते 40 MCQ आज बघणार आहे. ओके चला, सगळ्यांनी चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट शेअर करायचं आहे आणि सबस्क्राइब करायला काय विसरायचं नाही. ओके, आणि चॅनलची लिंक सगळीकडे तुमच्या मित्रमैत्रिणी वगैरे शेअर करायचं आहे. ओके चला, सगळ्यांनी 21 ते कितीपर्यंत 40 पर्यंत चेक करून घ्यायचं आहे. ओके, सेल्फ इव्हॅल्युएशनसाठी. ओके चला बघूया आपण क्वेश्चन. बघा, पहिला क्वेश्चन काय म्हणते बघा. ड्युरिंग एंटीनेटल एक्झामिनेशन, ओके एंटीनेटल केअर मधला एक्झामिनेशन आहे. ओके, द नर्स असिस्ट द रिलेशन ऑफ द डिफरंट पार्ट्स ऑफ, बघा काय म्हटले, रिलेशन ऑफ द डिफरंट पार्ट्स ऑफ द फिटस टू वन अनदर, म्हणजे फिटसचे पार्ट मधले डिफरन्स ते स्वतःच. ओके, विच इज टर्म्ड ॲज, त्याला आपण काय म्हणतो असं विचारलेलं आहे. ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे? पहिला ऑप्शन आहे लाय, दुसरा आहे पोझिशन, तिसरा आहे प्रेझेंटेशन, चौथा आहे एटिट्यूड. ओके, आपण एक 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 बघूया. ओके, पहिलं काय लाय. लाय म्हणजे काय? रिलेशन ऑफ मॅक्झिमम लेंथ आहे. ओके, मॅक्झिमम लेंथ बिटवीन. ओके, इम्पॉर्टंट आहे हे क्वेश्चन. ओके, खूप वेळा विचारलेला आहे. ओके, रिलेशन ऑफ मॅक्झिमम लेंथ बिटवीन कोणाकोणामध्ये? मॅटर्नल युटेरस आणि अँड फिटल, बच्चूचे फिटल वर्टिब्रल कॉलम. काय वर्टिब्रल कॉलम. बघा काय म्हटले, रिलेशन बिटवीन द मॅक्झिमम लेंथ बिटवीन कोणाकोणामध्ये? आता समजा मॅटर्नल युटेरस हे आहे युटेरस, याची मॅक्झिमम लेंथ म्हणजे कसं मेजर करतो आपण? असे. ओके, हे झालं युटेरसची लेंथ, असं आपण मेजर करतो. ओके, अजून काय म्हटले? अँड फिटल वर्टिब्रल कॉलम. ओके, वर्टिब्रल कॉलम बघा, हे समजा, सॉरी एक मिनिट मोठे काढू, हे काय, हे बच्चो समजा. ओके, वर्टिब्रल कॉलम असं असणार आहे, असं. ओके, यांनी काय म्हटलं, रिलेशन बिटवीन मॅक्झिमम लेंथची पॅरलल बघायचं आपल्याला. ओके, हे झालं युटेरसची आणि ह्याची, ही ह्याची. असं केल्यावर कसं होणार आहे? ह्याचे काय संबंध जे आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? लाय. ओके, एक्झाम्पल आपण बघू. ओके, एक्झाम्पल काय काय येणार आहे? काय काय येणार आहे? लॉन्जिट्युडिनल. कुठली? लॉन्जिट्युडिनल. ओके, म्हणजे बच्चू कसं असणार आहे ह्याच्यामध्ये? असे. ओके, युटरसमध्ये हे काय झालं, ह्याची वर्टिब्रलची लाईन. ओके, एक मिनिट थोडी डिफरंट घेऊ. ओके, हे काय वर्टिब्रलची कॉलमची आणि हे युटरसची लेंथ, हे दोन्ही काय आले? पॅरलल. ह्याला काय म्हणायचं आपण? लॉन्जिट्युडिनल. ओके, दुसरा काय एक्झाम्पल? ट्रान्सवर. ओके, ट्रान्सवर म्हणजे आडवा. ओके, हेच युटरस आहे समजा, इकडे लिहितो बघा, हे युटरस आहे. ओके, बेबी कसा असणार आहे? असे ट्रान्सवरमध्ये. बघा इथे वर्टिब्रल कॉलम आणि ह्याची लेंथ, हे काय झालं? ट्रान्सवर. आणि अजून एक आहे ऑब्लिक. ओके, ऑब्लिक म्हणजे कसं असणार? हे झालं युटरस, असे असणार किंवा असे असणार बेबी. ओके, हे काय आहे? 3 एक्झाम्पल आहे. त्याच्यामधलं लॉन्जिट्युडिनल हे आहे बघा, हे नॉर्मल आहे. ओके, ही नॉर्मल डिलिव्हरीमध्ये आहे. ओके, ही एकदम नॉर्मल. ओके, ऑब्लिक जे आहे हे अनस्टेबल असते, हे पण लक्षात ठेवा. अनस्टेबल म्हणजे थोड्या वेळापर्यंत असते, पुढे जे ट्रान्सफरमध्ये तर कन्वर्ट होते, नाहीतर लॉन्जिट्युडिनलमध्ये तरी कन्वर्ट होते. ओके, हे झालं लाय. ओके, दुसरं काय होतं ऑप्शन? एक मिनिट, दुसरा ऑप्शन हे काय? पोझिशन. आपण पोझिशन बद्दल बघूया. ओके, पोझिशन म्हणजे काय? ओके, ही पण काय? रिलेशन बिटवीन कुठल्यामध्ये? पेल्विक ब्रिम. पेल्विक ब्रिम आणि डिनोमिनेटर. डिनोमिनेटर म्हणजे काय?
आपलं बोन पार्ट. एक्झाम्पल कुठलं, वर्टेक्स मधलं ऑक्सिपिटल. ओके, त्याच्यामधलं रिलेशन. मला वाटतं मी फोटो सॉरी इमेज आणलेलं आहे, एकच मिनटं. हां ओके, इथे बघा, हे काय, ही लाईच आहे. ओके, लाईमध्ये हे काय बघा, याची वर्टिब्रल कॉलमची हे लाईन झालं आणि युटरसची लेंथ. ओके, हे काय लॉन्जिट्युडिनल आणि हे काय ऑब्लिक असं झाले. युटरसची असं लेंथ आहे, ट्रान्झरमध्ये आडवा झाले आणि ह्याची हे काय झालं लाय, म्हणजे रिलेशन ऑफ मॅक्झिमम लेंथ. ओके, लेंथ बिटवीन कोणाकोणामध्ये, मॅटर्नल युटरसची आणि फिटलची वर्टिब्रल कॉलमची. ओके, हे झालं लाय. आपण काय बघत होतो, पोझिशन. पोझिशनचं काय, रिलेशन बिटवीन पेल्विक ब्रिम आणि डिनॉमिनेटर. बघा, जे पार्ट आहे बोनी पार्ट त्याला यूज होते ह्याच्यामध्ये. ओके, इथे बघा, वर्टेक्स मधला ऑक्सिपिटल, हे काय झालं, ही पोझिशन. त्याच्यामधले नॉर्मल कुठलं आहे, LOA, एकदम नॉर्मल आहे. ओके, कुठली, LOA. एक लक्षात आला का, पेल्विक ब्रिम. आपण मला वाटते DMR बद्दल लास्ट क्लासमध्ये आपण चर्चा केली होतं ह्याची डायमीटर बद्दल, ज्यावेळी आपण असं डायग्राम काढलं होतं. लक्षात आहे का तुम्हाला? सॉरी, चांगलं नाही आलं. ओके, चालतंय. हे काय होतं, आपला S1 होता, हे कॉकिक्स होता, बरोबर का. इथले प्युबिक सिम्पासिस. ओके, असं काढलं होतं आपण. कुठलं इथनं घेतलं होतं. ओके, डायमीटर इथनं घ्यायचं असते. ओके, एवढी करेक्शन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. हे ओके, हे झालं. हे काय, अप्पर बॉर्डर ऑफ प्युबिक सिम्पासिस, हे MBP, आणि ही लोअरची काय असणार, LBP. ओके, ब्रिम म्हणजे काय, ब्रिम म्हणजे हेच S1 to UVP, ह्यालाच काय म्हणतो आपण, ब्रिम. ही ब्रिम खूप इम्पॉर्टंट रोल आहे. ओके, इकडे खालचं ट्रू पेल्विक आणि वरचे फॉल्स पेल्विक असे डिवाइडेड करण्यासाठी ब्रिम ही खूप महत्वाची आहे. ओके, आपण काय चुकलो होतं, नाही तर तुम्ही म्हणाल इथनं काय, पण डायमीटरमध्ये चेंजेस होऊ शकते, सेंटीमीटरमध्येच असते, त्याच्यामध्ये पण असते ना, पॉईंटमध्ये चेंजेस होऊ शकते, म्हणून मी परत एकदा दाखवलं तुम्हाला. ओके, तर पोझिशन झालं. नेक्स्ट काय होतं, प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन म्हणजे काय, प्रेझेंटेशन म्हणजे प्रेझेंट करणे. प्रेझेंटेशनमध्ये जे युटरन कॅव्हिटीमध्ये, लोअर युटरन कॅव्हिटीमध्ये जे प्रेझेंट असतं त्याला आपण काय म्हणतो, प्रेझेंटेशन. द स्ट्रक्चर ऑफ प्रेग्नेन्सी. ओके, प्रेग्नेन्सी कुठे असणार आहे, कुठे अवेलेबल, कुठे अवेलेबल इन ना लोअर पिटरेन सेगमेंटमध्ये. ओके, जे असतं त्याला आपण काय म्हणतो, प्रेझेंटेशन. ओके, हे झालं आपलं युटरस, एकदम खाली जे बसू असतो त्याला आपण काय म्हणायचं, प्रेझेंटेशन. ओके, डायग्राम मध्ये होतं वाटतं, एकच मिनिटं, कुठं गेलं आपलं, हे बघा, हे काय वर्टिक प्रेझेंटेशन आहे. बघा, सर्विक्समध्ये लोअर सेगमेंटमध्ये येऊन बसले. ओके, डोकं, ह्याला आपण काय, ऑक्सिपिटल पकडू किंवा वर्टिक्स प्रेझेंटेशन. ओके, पोझिशनमध्ये ज्याचे डिनॉमिनेटर ज्यावेळी बोनची हे होते. ओके, हे काय झालं आपलं वर्टिक्स प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशनमध्ये कुठलं असते, प्रेझेंटेशनमध्ये नॉर्मल कुठला आहे, नॉर्मल सेपेलिक, बरं का, आता आपण बघितलं. ओके, आणि ह्याच्यामध्ये काय येते, ब्रिज प्रेझेंटेशन येते, आणि बच्चे सोडून प्लॅसेंटा पण येऊ शकते, आपण त्याला प्लॅसेंटा प्रेझेंटेशन पण म्हणू शकतो. ओके, आणि शोल्डर. ओके, शोल्डर प्रेझेंटेशन. अजून काय येऊ शकतं, कॉर्ड म्हणा, आपले अम्ब्लिकल कॉर्ड. ओके, आणि 2-3 पार्ट सगळे मिळून कंपाऊंड प्रेझेंटेशन एवढी आहे. नॉर्मल आपल्याला लक्षात ठेवायचे सेपेलिक. ओके, हे झालं प्रेझेंटेशन. शेवटचं काय राहिलं, ॲटिट्यूड. बघा, ॲटिट्यूड म्हणजे काय, रिलेशन बिटवीन फिटस अँड, बघा, इट्स फिटस आणि फिटसच बॉडी पार्ट ज्यामध्ये रिलेशन असतं त्याला आपण काय म्हणतो, ॲटिट्यूड. ओके, एक्झाम्पल काय आहे त्याच्यामध्ये, फ्लेक्झन हे नॉर्मल आहे. ओके, आणि एक्सटेन्शन.
डायग्राममध्ये दाखवतो तुम्हाला. बघा ही बेबी आहे, स्वतःचे पार्ट किती जवळ आहे बघा. ठीक आहे, हे एक झालं त्याचे फूट समजा, हात समजा, किती जवळजवळ आहे. रिलेशन काय, फिटस आणि त्याचे अनदर पार्टची. ओके, क्वेश्चन काय होता आपला बघा, आपण डिटेलमध्येच पाहिलं हे. ओके, ड्युरिंग एंटीनेटल एक्झामिनेशन द नर्स असेस द रिलेशन ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ द फिटस टू वन अनदर. स्वतःच म्हणजे मला वाटते सगळ्यांना उत्तर लक्षात आलं असेल. ओके, लाय आहे का, लय आहे का, नाही, लय नाही, लय. ओके, नाही, पोझिशन आहे, नाही, प्रेझेंटेशन नाही. आपलं उत्तर असणार आहे चौथा, कुठली, ॲटिट्यूड. ओके, चला कुठला आलं, डी. 21 मध्ये डी टिक करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणते. विच ऑफ द फॉलोइंग इज अ लोकल फिजिओलॉजिकल इफेक्ट ऑफ हीट ॲप्लिकेशन. बघा हीट ॲप्लिकेशन बद्दल विचारलेला आहे. ओके, हीट ॲप्लिकेशन माहिती आहे ना, कुठे जर आपल्याला लागलं गेलं तर काय करणार आपण, जे गरम में पाण्याचे वगैरे आपण ठेवतात ना, याला आपण काय म्हणायचं, हीट ॲप्लिकेशन. जे डायरेक्ट बॉडीला आपण स्किन टू स्टिच करून ठेवतात ना, स्किन टू स्किन. ओके, चला त्याची इफेक्ट बघूया आपण. हीट कशाची, हीट ॲप्लिकेशनची. दोन येते माहिती आहे ना, हीट ॲप्लिकेशन आणि कोल्ड ॲप्लिकेशन. आता काय बघतोय, हीट ॲप्लिकेशन. हीट ॲप्लिकेशनची काय बघायचं आपल्याला, काय विचारलंय, इफेक्ट विचारलंय. ओके, इफेक्ट बद्दल बघू आपण. त्याच्यामध्ये काय काय होते, त्याच्यामध्ये मसल कसं होते बघा, मसल रिलॅक्स होते. ओके, म्हणून आपण हॉट ॲप्लिकेशन मॅक्झिमम यूज करतो. ओके, रिलॅक्स. ज्यावेळी काय होणार, डिक्रीज मसल टोन. ओके, आणि त्याच्यासोबत काय, स्पाझम पण काय होणार, कमी होणार. आणि स्टिफनेस पण कमी होतो. ओके, हे काय झालं, मसलमधलं चेंजेस. ओके, आणि ब्लड वेसल्समध्ये काय होते बघा, ब्लड वेसल्स. ओके, ब्लड वेसल्समध्ये काय काय होते, गरम केल्यावर काय होणार आहे, हे व्यासो डायलेटर होणार आहे. वेसल्स काय होणार, डायलेट. व्यासो डायलेटर म्हणजे एवढी होती वेसल्स, आपण हॉट ॲप्लिकेशन दिल्यावर किती होणार, एवढी. म्हणजे समजायला. ओके, समजण्याची सांगा रे, एवढी नाही होणार. ओके, म्हणजे जे अगोदरच्या पेक्षा थोडी डायलेट होणार असं म्हणायचं आहे. ओके, हे होणार झालं. ज्यावेळी काय होणार, ब्लड वेसल्स काय झाले, व्यासो डायलेटर. ज्यावेळी काय, इन्क्रीज ब्लड फ्लो. बरोबर आहे का नाही, पाईप मोठा झाले मग पाणी जास्त निघणार. ओके, असं समजायचं. ओके, इन्क्रीज ब्लड फ्लो. ब्लड फ्लो झाल्यावर, जास्त झाल्यावर सगळ्या टिश्यूला ब्लड सप्लाय जास्त भेटले, मग काय, इन्क्रीज लोकल टिश्यू परफ्युजन. बरोबर आहे ना, सप्लाय जास्त, न्यूट्रिएंट जास्त, ऑक्सिजन जास्त, सगळं जास्त भेटायला. ओके, हे ह्याच्यामधलं झालं. आणि तिसरा काय, मेटाबॉलिझम मध्ये बघा, मेटाबॉलिझम ह्याच्यामध्ये काय होणार, इन्क्रीज टिश्यू मेटाबॉलिझम त्याच्यामध्ये पण इन्क्रीज होणार आहे. आणि ओटो डिलिव्हरी पण जास्त होणार आहे का नाही, ब्लड सप्लायमध्ये जास्त आल्यावर इझिली कॉमन्स आहे, ओटो पण जास्त येणारच आहे ना. ओके, अजून कुठलं राहिलं, लिम्फॅटिक फ्लो. इथेच लिहून टाकू. ओके, कुठला, लिम्फॅटिक फ्लो म्हणजे लिम्फची. ओके, त्याच्यामध्ये पण काय होणार आहे, इन्क्रीज लिम्फॅटिक ड्रायनेज, म्हणजे ड्रेन पण म्हणू शकतो तुम्ही. ओके, लिम्फॅटिक काय ड्रायनेज म्हणू आपण. ओके, हे झालं हॉट ॲप्लिकेशन मधले. ओके, चला क्वेश्चन काय होता बघूया. फॉलोइंग इज अ लोकल फिजिओलॉजिकल इफेक्ट ऑफ हीट ॲप्लिकेशन. एक आहे जे कुठलं आहे आपल्याला ओळखायचं. ओके, इट डिक्रीज द ब्लड विस्कोसिटी. बघा, ब्लड विस्कोसिटी म्हणजे विस्कोसिटी काय म्हणू शकतो आपण, पातळता असे, किती पातळ आहे असं म्हणतो बघा, ते याची विस्कोसिटी. ओके, जे काय म्हटले, डिक्रीज म्हटलेलं आहे. ओके, बघा ह्याच्यामध्ये काय होणार आहे, हीटमध्ये बघा, हीट झाल्यावर काय झालंय, व्यासोडायलेशन. व्यासोडायलेशन बघा इथे कुठे, ब्लडची. ओके, ब्लड वेसल्स व्यासोडायलेशन झाले आणि काय झाले, ब्लड फ्लो जास्त झाले. बरोबर, त्याच्यामध्ये काय होते, पुढे जाऊन डिक्रीज विस्कोसिटी. कुठली, ब्लडची विस्कोसिटी कमी होते. हे पण लक्षात ठेवा आपण, हे पण मुद्दा इम्पॉर्टंट आहे. ओके, डिक्रीज विस्कोसिटी. इथं काय झालेलं आहे, इट डिक्रीज ब्लड विस्कोसिटी म्हणजे हे बरोबर आहे. ओके, दुसरं काय म्हटलंय बघा, इट डिक्रीज द लिम्फ फ्लो. बघा,
काय होतं लिम्फ फ्लोमध्ये, डिक्रीज होतं का इन्क्रीज होतं, कुठे इथे शेवटचं बघा पॉईंट इन्क्रीज म्हटलंय, मग हे डायरेक्ट आपलं चुकलं. ओके, तिसरं काय म्हणते बघा, इट डिक्रीज द मसल टोन. बरोबर आहे का, मसलमध्ये बघा, मसलमध्ये डिक्रीज मसल टोन बघा, हे पण बरोबर आहे. मग दोन भेटले आपल्याला, इट डिक्रीज ब्लड विस्कोसिटी आणि इट डिक्रीजेस मसल टोन. ओके, ते चौथं काय म्हणते बघा, इट प्रमोट्स व्यासो कन्स्ट्रक्शन. बघा हे कोल्ड ॲप्लिकेशनमध्ये होते, हे पण लक्षात राहू द्या. ओके, कोल्ड ॲप्लिकेशन. आता मी काय सांगितलं, एवढी होता वेसल, एवढी झालं ह्याच्यामध्ये दिल्यावर, कशामध्ये, हीट ॲप्लिकेशनमध्ये. आता कोल्डमध्ये एकदम बारीक होणार आहे. ओके, ह्याच्यापेक्षा कमी, हे कधी कोल्ड ॲप्लिकेशनमध्ये. हे पण आहे का उत्तर आपलं, नाही आहे बघा. सॉरी, आपल्याला दोन उत्तर भेटलेले आहे. कुठली, इट इन्क्रीज द ब्लड विस्कोसिटी आणि डिक्रीज मसल टोन. आपल्याला कुठे एकच सिलेक्शन करायचं आहे. ओके, बघा DHS मानलेले उत्तर आपण बघू. ओके, DHS कुठलं मानलेलं आहे, तिसरं उत्तर मानलेलं आहे, कारण ही प्रायमरी इफेक्ट आहे. ओके, प्रायमरी इफेक्ट आहे. ठीकच आहे, ही प्रायमरी नाही आहे, हे सेकंडरी टर्शरी म्हणू शकता तुम्ही. ओके, बघा आता लगेच आपण हॉट ॲप्लिकेशन दिल्यावर ब्लड विस्कोसिटी लगेच होणार आहे का, नाही आहे. आपल्याला इन्स्टंट मसल टोनचे रिलॅक्सेशन, मसल टोन कमी होणार आहे आणि विस्कोसिटीला टाइम लागते. बघा विस्कोसिटीला काय काय प्रोसिजर होता बघा, ब्लड वेसल्सला व्यासो डायलेटर झालं, ज्यानंतर ब्लड फ्लो जास्त वाढले आणि टिश्यू परफ्युजन, त्यानंतर ब्लड विस्कोसिटी कमी झाले. म्हणजे हे आता लगेच होणार आहे का, नाही आहे. म्हणून कुठली उत्तर बरोबर ठरलेलं आहे, तिसरं उत्तर बरोबर असणार आहे. ओके, हे पण आहे, पण प्रायमरी इफेक्ट आहे का, नाही. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन जा. कुठला आहे, 22चे कुठली, सी उत्तर बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज अ, बघा काय म्हणते, बघा काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट यूज टू असिस्ट द अनाटॉमिकल पेटेन्सी अँड फंक्शनल इंटिग्रिटी ऑफ फॉलोपिन टू. बघा काय म्हटलेले, कुठली टेस्ट आहे जे कशासाठी यूज टू असिस्ट, काय काय चेक करते, अनाटॉमिकल पेटेन्सी अँड द फंक्शनल इंटिग्रिटी ऑफ द फॉलोपिन ट्यूबची करायचं आहे. ओके, ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे बघा, स्पर्म सर्वायकल म्युकोस कॉन्टॅक्ट टेस्ट. कशामध्ये, स्पर्म आणि सर्वायकल म्युकोसचे कॉन्टॅक्टमधील टेस्ट आहे. हे काय करू शकतो, ही इव्हॅल्युएट द इंट्रॅक्शन. ओके, इव्हॅल्युएट, एक मिनिट, इव्हॅल्युएट इंट्रॅक्शन. कशामध्ये, इंट्रॅक्शन ऑफ स्पर्म विथ काय, सर्वायकल म्युकोसा मधला झालं. ओके, हे असणार आहे का, नाही. ओके, दुसरं काय बघा, एंडोमेट्रियम बायोप्सी, हे पण असणार आहे का, नाही. ठीक आहे, एंडोमेट्रियम रिस्पॉन्स टू हार्मोन, हे चेक करू करतो आपण, हार्मोनला कशी आहे असे. ओके, ते असणार आहे का, नाही. बघा तिसरी काय, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज म्हणजे MRI. ओके, MRI म्हणजे काय, ही स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन देतो. कशाची, स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन. ओके, गिव्ह स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन, हे आहे का, नाही. आपल्याला काय करायचं आहे, अनाटॉमिकल पेटेन्सी ऑफ फॉलोपिन ट्यूब, फंक्शन आणि इंटिग्रिटी. बघा काय म्हटले, तिसरा ऑप्शन, इनसप्लेशन. इनसप्लेशन म्हणजे काय, इनसप्युलेटर माहिती आहे ना तुम्हाला, इनसप्लिमेंट म्हणजे आपण CO2 हवा वगैरे भरतो बघा, कशा वेळी यूज करतो, मॅक्झिमम पण लॅप्रोस्कोपी वगैरे यूज करताना इनसप्युलेटरची गरज असतं. ओके, जे प्रेशरने आपली पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये वगैरे हवा टाकते. ओके, आता सेम प्रोसिजर इथे व्हायचं आहे. ओके, बघा काय म्हणते, त्याला काय म्हणतो आपण, रुबिन्स टेस्ट. ओके, कुठली, रुबिना नाही. ओके, रुबिन्स टेस्ट. त्याच्यामध्ये काय करतो बघा आपण, रुबिन टेस्ट. ओके, त्याच्यामध्ये CO2 इज इनसप्लेट, म्हणजे आपल्याला टाकायचं आहे. ओके, इनसप्लेट. ओके, कुठे टाकणार, इनटू द, कुठे, आपल्याला फॉलोपिन मध्ये जायचं आहे, म्हणून युटरइन कॅव्हिटी, फॉलोपिन ट्यूबचं बघायचं ना आपल्याला. ओके, युटरइन कॅव्हिटी टू चेक anatomical patency. ओके, आणि काय, फंक्शनल इंटिग्रिटी. बरोबर आहे का, फंक्शनल इंटिग्रिटी.
इंटिग्रिटी ऑफ कशाची, फॉलोपियन ट्यूबची. म्हणजे CO2 हवा टाकणार आपण ज्याची फॉलोपियनची कशासाठी, पेटेन्सी आणि फंक्शनल इंटिग्रिटी चेक करण्यासाठी. आपण याला काय म्हणायचं, रुबिन टेस्ट. ओके, लक्षात ठेवा. बघा उत्तर आपलं कुठली, सी, तिसरा बरोबर आहे. ओके, तिसरा लिहू. ओके, बरोबर आहे. चला नेक्स्ट बघा काय म्हणते, द ट्रान्सफर डायमीटर ऑफ द पेल्विक, कशाचे डायमीटर विचारले आपल्याला, ट्रान्सफर डायमीटर ऑफ द पेल्विक इनलेटची इन द फिमेल. ओके, किती दिले ऑप्शन, 10, 11, 12, 13 हे एवढे सेंटीमीटर दिलेलं आहे. ओके, मला वाटतं डायग्राम आहे आपल्याकडे. ओके, बघा हे काय, पेल्विस. आपल्याला कुठलं विचारलंय, ट्रान्सफरचे. बघा ठीक आहे, ट्रान्सफर डायमीटर बघा इथे दिले बघा, ट्रान्सफर डायमीटर किती सेंटीमीटर आहे बाबा, 13 सेंटीमीटर. ओके, आपलं तर उत्तर भेटलेलं आहे. बघा ट्रान्सफर डायमीटर मधलं काय, हे कुठे असते बघा, प्रेझेंट बिटवीन, कशामध्ये आहे, प्रेझेंट बिटवीन ट्रान्सफर, इथनंपासून सुरू झालं बघा, इथनंपासून इथंपर्यंत. हे काय, ट्रान्सफर डायमीटर कशामध्ये आहे, तो फिलोपेक्टिनल लाईन मधला. ओके, हे काय दोन्ही काय आहे, फिलोपेक्टिनल लाईन आहे. ओके, बघा हे, ओके इकडे राऊंड करतो टाकतो. ओके, याच्यामधला जे डिफरन्स, ओके जे प्रेझेंट आहे ह्याला आपण काय म्हणायचं, ट्रान्सफर डायमीटर. ओके, आपलं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. ओके, चला कुठली, किती सेंटीमीटर होता, 13 सेंटीमीटर हे आहे. हे बघा लार्जेस्ट डायमीटर आहे बरं का, लार्जेस्ट डायमीटर. ओके, कशातला, इनलेट मधला, हे पण लक्षात ठेवा, इनलेट. ओके, चला नेक्स्ट काय म्हणतो बघा, द एम्ब्रियोनिक स्टेज ऑफ प्रेग्नेन्सी. एम्ब्रियोनिक स्टेज ऑफ प्रेग्नेन्सी बघा ऑप्शनमध्ये काय दिलं, एम्ब्रियोनिक स्टेजचे आपलं सांगायचं आहे, प्रेग्नेन्सीमध्ये कितीपासून कितीपर्यंत असते. ओके, काय म्हटलं बघा ऑप्शन पहिल्यामध्ये, लास्ट फ्रॉम द 2nd month to 9 month आफ्टर कन्सेप्शन. ओके, कन्सेप्शन नंतर किती, 2ऱ्या महिने ते 9 महिन्यापर्यंत म्हटलंय. हे आहे लास्ट फ्रॉम द अटॅचमेंट. अटॅचमेंटचे काय म्हणू शकतो आपण, इम्प्लिमेंटेशन म्हणू शकतो. बघा इम्प्लिमेंटेशन मी लास्ट प्रिव्हियस क्लासमध्ये सांगितले, इम्प्लिमेंटेशन कधी होते, 6 ते 11 दिवसामध्ये होते. ओके, बरोबर का, किती दिवस लागते त्याला, 6, म्हणजे 6, 7, 8, 9, 10, 11. ओके, असंच मोजून सांगितलं होतं मी, लक्षात आहे ना, 6 दिवसामध्ये इम्प्लांटेशन होते. ओके, कधीपासून सुरुवात होते, 6वा ते 11वा दिवस, 6 to 11 days. ओके, म्हणजे आपण 6 to 11 म्हणजे काय, हे आपण 2nd वीक पकडू शकतो ह्याला. ओके, बघा 2nd वीक टू कधी, 8th वीक ऑफ कन्सेप्शन. तिसरा ऑप्शन काय, वेन हार्टबीट इज हर्ड इन अल्ट्रासाउंड म्हणे. ओके, आणि इज अ कम्प्लीट आफ्टर 2 weeks. बघा आपल्याला एम्ब्रियोनिक स्टेजची एक मी आणलेलं आहे बघा, ते स्वतः तयार केलेलं आहे. मला वाटते तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा, हे तुम्हाला उपयोगात येणार. ओके, चला काय, गेस्टेशनल एज हे 0 week आहे. ओके, 0 to बघा इथे मी लिहिलेलं आहे, इथे हे इकडे आहे बघ, पहिले इथनापासून सुरू करा. हे काय, पहिला दिवस, हे काय 14 days, हे 28 days, आणि इथे 10वा वीक आणि 40 week असं लिहिलेलं आहे. बघा हे पहिला दिवस आहे, ही मेन्स्ट्रुअल सायकलचा आहे, लक्षात ठेवा. कन्सेप्शनचं नाही आहे, हे पण लक्षात ठेवा. ओके, बघा ओव्युलेशन कधी होते, सगळ्यांना लक्षात आहे. 14व्या दिवसाला फर्टिलायझेशन झाल्यावर काय तयार होणार, कॉन्सेप्शन होऊन जायगोट. ही काय, पहिला दिवस, आणि 14 दिवसाला इथे 14 day कॉन्सेप्शन झाले आणि जायगोट. हे काय झालं, हे किती वीक झालं, 14 days म्हणजे 2 week झालं. ओके, आणि हे 28 days म्हणजे 1 महिना कंप्लीट झाला आपला इथं. ओके, पुढे काय लिहिलेलं आहे, इथे 10 week 40 week, ठीक आहे, आपण 40 week कंप्लीट करू. ओके, ओके हे झालं. त्याच्यामध्ये प्री एम्ब्रियोनिक असं कसं डिवाइड केलं बघा. प्री एम्ब्रियोनिकमध्ये 0 to 2 week हे काय आहे, प्री एम्ब्रियोनिक इथे आहे बघा. प्री एम्ब्रियोनिक म्हणजे काय, 0 week to इथे बघा, 0 to 2 week हे काय, प्री एम्ब्रियोनिक. आणि एम्ब्रियोनिक म्हणजे 2 week नंतर किती वीक पर्यंत, 10 week. इथे बघा 2 week to 10 week हे काय, एम्ब्रियोनिक आहे. ओके, अजून काय आहे बघा, इथे 2 week to
4 वीक इथे बघा 2 वीक टू 4 वीक हे काय ओव्हुलर पिरियड हे पण कधी कधी विचारतो बरं का. मेन कुठले कुठे विचारतात एम्ब्रोनिकचं आणि प्री एम्ब्रोनिकचं. ओके लक्षात आलंय 0 to 2 वीक काय आहे प्री एम्ब्रोनिक, एम्ब्रोनिकचं 2 to 10 वीक. ओके आणि 2 वीक टू 40 वीक हे काय हे फिटल एज आहे बघा इथनं सुरुवात झाले. आणि हे पण लक्षात ठेवा फिटल एज मध्ये मेन्स्ट्रुअल सायकलचे पहिलाच 14 दिवस. ओके म्हणजे फर्स्ट टू 14 डेज हे इन्क्लूड म्हणजे काउंट करत नाहीये. ओके काउंट नाही करणार कशामध्ये फिटल एज मध्ये. आणि गेस्टेशनल एज मध्ये आपण ज्या दिवशी मेन्स्ट्रुअल सायकल सुरुवात होते तिथनं आपण बेबी डिलिव्हरी होईपर्यंत आपण जे पकडतो. ओके बरं का आपण ईडीडी वगैरे करताना काय विचारतो आपण ओव्हुलेशन कधी झालं असं विचारतो का नाहीये. ज्यावेळी आपण काय विचारतो LMP लास्ट LMP कधी आहे असं विचारतो आपण बरोबर आहे का. म्हणून फिटल एज आणि गेस्टेशनल एज मध्ये डिफरन्स आहे. आणि फिटल एज पेक्षा गेस्टेशनल एज हा मोठाच असतो कारण त्याच्यामध्ये 14 दिवस जास्त आहे. ओके चला आपण पुढे डिटेलमध्ये बघूया. ओके मला वाटते आता तेवढी गरज नाही आपल्याला ह्या क्वेश्चन पुरता. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे प्री एम्ब्रोनिक एम्ब्रोनिक हे दोन्ही आता लक्षात ठेवायचं आहे. ओके चला बघा एम्ब्रोनिक मध्ये काय होतं बघा इथे परत एकदा बघा एम्ब्रोनिक मध्ये काय 2 वीक टू 10 वीक बघा आपल्याला ओळखायचं उत्तर आपलं कुठलं बरोबर आहे. ओके हे काय म्हटले लास्ट फ्रॉम द सेकंड मंथ म्हटले सेकंड मंथ आहे का नाही. ओके हे काय लास्ट फ्रॉम द अटॅचमेंट बघा अटॅचमेंट कधी आहे इम्प्लांटेशन 2 वीक. ओके बरोबर होतं का 2 वीक टू 10 वीक पर्यंत होतं. इथे किती दिलेलं आहे 8th वीक दिलेलं आहे. ओके आपण हे होल्डमध्ये ठेवू. ओके इज अ फॅन हार्टबीट कधी होते हे पकडणार आहे का आपण की अल्ट्रासाऊंडमध्ये वगैरे कधी आहे ते 6 वीकमध्ये वगैरे होतं. ओके हे पण नाही आहे. इज अ कम्प्लीट आफ्टर 2 वीक्स हे पण नाही आहे. ओके हे ह्याच्यामध्ये 2 वीक पकडलं तर काय फक्त इम्प्लांटेशन भेटणार आपल्याला. ओके काय भेटणार इम्प्लांटेशन. ओके मग आपलं उत्तर दुसरंच बरोबर असणार आहे. ओके दुसरं उत्तर बरोबर असणार. काय म्हटलं यांनी अटॅचमेंट म्हणजे आपलं इम्प्लांटेशनचं आपलं माहिती आहे आपण प्रिव्हियसली अभ्यास केलेला आहे याचे इम्प्लांटेशन आणि 8 वीक पर्यंत. ओके एवढी लक्षात ठेवलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम मिळणार नाही. ओके चला नेक्स्ट काय म्हणते बघा नेक्स्ट क्वेश्चन द फॉलोइंग इज अ नॉट कन्सिडर्ड. ओके लिमिट ऑफ डेप्थ म्हणजे काय म्हणतो बघा लिमिट ऑफ डेप्थ डाटा इन इंडिया. ओके डेप्थ डाटा बद्दल सांगितलेलं आहे यांनी लिमिट त्याच्याबद्दल डेप्थ डाटा म्हणजे काय मेलेल्यांचे डाटा. ओके डेप्थ डाटा हे कशासाठी हेल्प होते बघा कशासाठी हेल्प अंडरस्टँड कॉजेस ऑफ कशासाठी मॉर्टॅलिटी म्हणा मॉर्टॅलिटी. ओके म्हणजे डेथ व्हायची कारण काय हे आपल्याला कळते डेथ डाटामध्ये. ओके आणि प्लॅन हेल्थ प्रोग्राम बघा कुठली रोगाने जास्त लोक मरतात ज्याच्यावरती आपण प्रोग्राम आणू शकतो बरोबर. TB आहे समजा आता कार्डिओव्हास्क्युलर मध्ये वगैरे खूप सगळीकडे प्रोग्राम यायले ना. ओके वॅक्सिन म्हणा हे काय ही डेथ डाटा अनालिसिस करूनच हे सगळे प्रोग्राम आलेले असते. ओके म्हणजे हेल्थ डाटा सगळी हे करून. ओके हे आपण करू शकतो. ओके अजून काय करू शकतो ट्रॅक करू शकतो डिसीजला. ओके ट्रॅक डिसीज बर्डन ही एवढी फायदा ठरू शकते. ओके आणि काय विचारलं आपल्याला द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड लिमिट. ओके लिमिटेशन विचारलेलं आहे. ओके लिमिटेशन ही खूप महत्वाचं आहे आपल्या देशात तर काय विचारायचंच नाही तसं अवस्था आहे डेथ डाटाची. ओके लिमिटेशन. ओके लिमिटेशन मध्ये काय काय येते बघा पहिलं काय लॅक ऑफ एक्युरेसी. एक्युरेसी म्हणजे काय बरोबर लॅक म्हणजे कमी म्हणजे डेथ सर्टिफिकेट मध्ये बघा काय म्हणतो नो प्रॉपर डेथ सर्टिफिकेट. आपल्या देशात काय हे आपल्या देशात तर जास्तच आहे बघा असले नो प्रॉपर डेथ सर्टिफिकेट त्याच्यामध्ये प्रॉपर मेन्शनच नसते हा पेशंट कशासाठी मेले काय त्रास होता याची कॉज काय आहे हिस्ट्री काय काहीच नसते मॅक्झिमम. ओके हे काय लॅक ऑफ एक्युरेसी हे लिमिटेशन्स आहे बरं का. आणि एक्झाम्पल काय आपण काय लिहायचं हार्ट बद्दल मेलं तर कार्डियक अरेस्टऐवजी MI लिहायचं असंच याचं असे हे चुका आहे. ओके लिमिटेशन्स आहे. ओके हे झालं. अजून काय लिमिटेशन मधलं काय अनफिनिश्ड नोट ऑफ
नोट ऑफ द डिसीज. ओके, ह्याच्यामध्ये काय असते, अनफिनिश्ड नोट ऑफ द डिसीज. बघा काय संबंध नसते, असंच लिखतात. कसे मेलं तर ओल्ड एजने मेलंय, आणि फिवर आलते असंच अनोन मध्ये मेलंय. हे काय सगळी अनफिनिश्ड नोट आहे, म्हणजे हे कम्प्लीट आहे का. आता कोणीतरी मेले बाबा, बरं आहे, एक 60 वर्षाला एक कुठेतरी पेशंट मेले, आपण 60 एज झालं म्हणून मेलंय, बरोबर आहे मेलंय, पण रिझन हे असते का एज नाही आहे. ज्याला कुठली तरी प्रॉब्लेम असते, असं रेनलचा प्रॉब्लेम असो, किडनीचं, लिव्हरचं, त्याच्यावरती एकमेकावरती जे ऑर्गन डिपेंडंट असते, ज्यावेळी बरोबर हे नाही झालं तर आपल्याला डेथ होणार आहे. आपल्याला कॉज तर काहीतरी असणारच आहे, असं नाही की एकदम आले बाबा गेले असं नसते. ओके, ठीक आहे. अनफिनिश्ड नोट, आपण चांगल्या पद्धतीने नोट्स टाकत आहे असे. ओके ओके, हे झालं. हे काय झालं, लिमिटेशन्स. सॉरी, अजून एक राहिलं. ओके, एकच राहिलं आपलं. सिलेक्शन ऑफ सम कॉज ऑफ डिसीजेस, कॉज ऑफ डिसीज किंवा डेथ म्हणा. ओके, डेथ. एक्झाम्पल कुठले कुठले, हायपरटेन्शन असो, सॉरी हायपरटेन्शन, DM हे असलं तर आपण काय करणार, कशाने पण मरू द्या. डायबेटिकमध्ये तर खूप हे होतात, किडनी वगैरे, ज्यावेळी फेल होतात आपण लिहून टाकतो सर्टिफिकेटमध्ये DM झालं म्हणून डेथ झाले, संपला विषय. ओके, हे काय सगळी ही लिमिटेशन्स आहे. ओके, चला. आणि काय म्हटलं बघा, नॉट कन्सिडर द लिमिटेड असं म्हटलेलं आहे. ओके, नॉट म्हटलेलं आहे म्हणजे आपल्याला चुका काढायचं आहे. का काय बघा, यांनी काय म्हटलंय, डिसीज ऑफ द लो मॉर्टॅलिटी, डिसीज ऑफ लो मॉर्टॅलिटी. लो म्हणजे मरायची संख्या कमी आहे, बरोबर आहे, म्हणजे नॉट म्हटलेलं आहे. हे लिमिटेशन आहे का, नाही आहे. ओके, ही होल्डवर ठेवू. लॅक ऑफ एक्युरेसी, बरोबर. हे काय म्हटलंय, अनफिनिश्ड नोट, बरोबर. टू बी सिलेक्टेड फॉर द सेम कॉज ऑफ डेथ. बघा ही सगळी काय, हे तिन्ही लिमिट आहे, म्हणजे लिमिटेशन म्हणू आपण. ओके, लो मॉर्टॅलिटी आहे का, नाही आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पहिला, कारण इथे नॉट असं विचारलं होतं आपल्याला. ओके, चला नेक्स्ट. ओके, काय म्हटले, द आयडियल लोकेशन फॉर इंट्राडर्मल इंजेक्शन. इंट्राडर्मल इंजेक्शन म्हणजे काय, ID. आपलं इंट्राडर्मल इंजेक्शन बद्दल विचारलंय, काय लोकेशन विचारलेलं आहे. ओके, आपण ID बद्दल थोडक्यात बघूया, की खूप महत्वाचं आहे. ID म्हणजे काय, इंट्राडर्मल इंजेक्शन. इंट्राडर्मल ते काय झालं, इंट्राडर्मल हे काय आहे, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ किंवा ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ स्मॉल, बरं का, जास्त नाही आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ फ्लूइड. फ्लूइड कुठे टाकणार आपण, इनटू द, कुठे, इंट्राडर्मिस आहे म्हणजे डर्मिसमध्येच टाकणार. ओके, डर्मिस. ओके, म्हणजे जस्ट बिलो द एपिडर्मिस, बिलो द एपिडर्मिस. ओके, त्यांनी काय विचारलं होतं, साईट विचारलं होतं आपल्याला. ओके, साईट काय, मोस्ट कॉमन काय, इनर फॉरआर्म म्हणजे इथे. ओके, इनर फॉर आर्म. ओके, हे झालं. आता हे नसेल तर अप्पर बॅकला इकडे. ओके, अप्पर बॅक, हे झालं. ओके, बघा ह्याची निडल किती असते, 26 ते 27 गेजपर्यंत असते, बरं का, आणि 1/2 इंच. हे काय झालं, ह्याची निडल. सिरिंज आपण कुठले यूज करतो मॅक्झिमम ID साठी, ट्यूबरक्युलिन सिरिंज. ट्यूबरक्युलिन सिरिंज, बरोबर का, बरोबरच. ओके, आणि काय राहिलं अजून, अँगल. अँगल पण विचारते बरं का, अँगल किती असते, 5 ते 15 डिग्री मध्ये. याच्यामध्ये आपण देतो, त्याला आपण ऑलमोस्ट पॅरलेलच म्हणू. ओके, ऑलमोस्ट पॅरलेल टू स्किन. बघा म्हणजे असं देत असतं. आता ID द्यायचं असतं बघा, दोन्ही माझं स्किन आणि हे इंजेक्शन समजा, हे दोन्ही काय पॅरलेलच असते. ओके, काय व्हॉल्यूम, व्हॉल्यूम किती असते, 0.1 ml, जास्त देत नाही बरं का. आणि हे दिल्यावर फील तयार होते. ओके, मी डायग्राम आहे दाखवतो तुम्हाला, आपण त्याला ब्लेप पण म्हणू शकतो. ब्लेप हे काय, हे दिसलं तर याला आपण प्रॉपर टेक्निक असं म्हणू शकतो. हां, बरोबर दिले इंजेक्शन असे. ओके,
प्रॉपर टेक्निक. ओके, कशा कशामध्ये यूज करतो आपण, सगळ्यांना पटकन लक्षात आला असेल, BCG, बरोबर का. ओके, आणि अलर्जिक टेस्ट वगैरे करायचं असेल तर आपण हे करतो, अलर्जिक टेस्ट. आणि TB मध्ये मॉन्टेक्स टेस्टमध्ये पण आपण हे यूज करतो, ID. ओके, हे झालं एवढी. ओके, बघा काय विचारलं होतं त्यांनी आम्हाला, लोकेशन. लोकेशन काय, मोस्ट कॉमन इनर फोरम आहे का, इनर एस्पेक्ट ऑफ थाय नाही, ठीक आहे, द आउटर फोरम नाही. ते तिसरं उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके, चला. हां बघा, त्याला आपण काय म्हणायचं, फील चक्कर पण म्हणू शकता. हे बघा, सॉरी मला वाटतं बघा तुम्ही अगोदर. ओके, हे झालं. आणि ह्याला नॉट मसाल्स, बरं का, हे पण लक्षात ठेवा, मसाज नाही करायचं. हां आले बाबा फोन म्हणून एकदम हे नाही करायचं. ओके, हे कशाचे, ID, इंट्राडर्मल इंजेक्शन. हे बघा, ट्युबरक्युलिन सिरिंज. चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक्स इज यूज टू प्रिझर्व टिश्यू. बघा काय म्हटले, टिश्यू फ्रीजर बद्दल विचारलेला आहे. ओके, बघा आपण एक 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 बघूया. मायक्रोटॉमी. मायक्रोटॉमी काय, हे काय प्रोसेस ऑफ एक कटिंग आहे. सगळी बॅक्टेरिया वगैरे टिश्यू असतात बघा, त्याला कट करायचं. ओके, हे काय म्हणू शकतो आपण, प्रोसेस ऑफ कटिंग. तळूनवाला कटिंग नाही बरं का, कटिंग. ओके, कटिंग व्हेरी थिन सेक्शन ऑफ टिश्यू. टिश्यूला कसं एकदम बारीक बारीक. ओके, टिश्यू कशासाठी, युजिंग मायक्रोटोम. खूप बारीक बारीक, हे मायक्रोस्कोपी वगैरे बघायचं असतं त्यांना. ओके, हे झालं मायक्रोटॉमी. सेल कल्चर. सेल कल्चर म्हणजे आपल्याला ते जगवायचं आहे त्याला. ओके, टेक्निक ऑफ ग्रोईंग, आर्टिफिशियल हे करायचं त्याला. ओके, टेक्निक ऑफ ग्रोईंग, बॉडीमध्ये नसते का बरं का, ग्रोईंग सेल इन आर्टिफिशियल मीडियममध्ये. आर्टिफिशियल मीडियम कुठली, सेल कल्चरची. ओके, हे झालं सेल कल्चर. ओके, ठीक आहे. काय एम्बेडिंग. एम्बेडिंग बद्दल बघू आपण. ओके, एम्बेडिंग. एम्बेडिंग म्हणजे याच्यामध्येच प्रिझर्वेशन करतो आपण. हे काय, प्रोसेस ऑफ प्रिझर्वेशन. प्रोसेस ऑफ प्रिझर्विंग म्हणू. ओके, प्रिझर्विंग टिश्यू बाय काय, एन्क्लोजिंग इट इन अ कशामध्ये, इट इन अ सॉलिड मीडियम. कधी, आफ्टर फिक्जेशन आणि डिहायड्रेशन. बघा लक्षात घ्या, प्रोसेस कधी प्रिझर्व करणार आहे आपण टिश्यूला, व एन्क्लोजिंग इट इन अ सॉलिड मीडियम आफ्टर फिक्जेशन आणि डिहायड्रेशन झाल्यावर. ओके, आणि गिव्ह सपोर्ट फॉर अ सेक्शन कटिंग. बघा हे सगळे मायक्रोस्कोपी मधले प्रोसिजर आहे. लॅब टेक्निशियन असं काय म्हणतात त्याला तिकडचं. ओके, हे झालं एम्बेडिंग. उत्तर बरोबर असणार आहे का. ओके, चला हे उत्तर आपलं बरोबर आहे. शेवटचं काय, क्लिनिंग. क्लिनिंग म्हणजे हे काय, जस्ट प्रिपरेशन स्टेप आहे एक. ओके, उत्तर आपलं भेटलंय. ओके, तिसरा. चला नेक्स्ट. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, इट इज सेट टू सिलेक्ट केसेस बेस्ड ऑन देअर कंट्रीब्युशन टू द इम्पॉर्टंट स्ट्रक्चर. बघा ही रिसर्च मधले क्वेश्चन आहे. बघा काय काय म्हटलेलं, पहिल्या ऑप्शन मध्ये ऑपॉर्च्युनिटिक सॅम्पलिंग. बघा सॅम्पलिंग. ओके, हे काय, प्रोटोटायपिक केस सॅम्पलिंग आणि क्रायटेरियन सॅम्पलिंग आणि थेरटिक सॅम्पलिंग. आपल्याला कुठले हुडकायचं आहे, कॉन्ट्रीब्युशन टू द इम्पॉर्टंट स्ट्रक्चर मधलं हुडकायचं आहे. ओके, बघा पहिली काय म्हणते बघा, ऑपॉर्च्युनिटिक सॅम्पलिंग. ऑपॉर्च्युनिटिक मध्ये काय, हे ऑपॉर्च्युनिटी मध्ये आपल्याला अवेलेबलच असते. बघा सिलेक्टिंग केसेस as they become available. Okay, become available often म्हणजे often कधी, ड्युरिंग द स्टडी यावेळी अवेलेबल असते. ओके, त्याला काय म्हणायचं आपण, ऑपॉर्च्युनिटिक सॅम्पलिंग. हे झालं. ओके, दुसरं काय म्हणते बघा,
प्रोटोटायपिकल म्हणजे काय की केसेस दॅट रिप्रेझेंट द टायपिकल, म्हणजे एक्झाम्पल आपण काय म्हणतो फिनॉमिनन वगैरे तसले. ओके बघा, सिलेक्टिंग केसेस दॅट बेस्ट रिप्रेझेंट द टायपिकल. ओके, टायपिकल किंवा आयडियल एक्झाम्पल ऑफ फिनॉमिना असले. आयडियल एक्झाम्पल ऑफ फिनॉमिनन आपण म्हणू शकतो. ओके, हे झालं कुठली प्रोटोटायपिकल केस सॅम्पलिंग. ओके, तिसरं काय म्हणताय बघा, क्रायटेरियन सॅम्पलिंग. हे काय आहे आपण नेक्स्ट पेजमध्ये घेऊया. ओके, क्रायटेरियन सॅम्पलिंग दॅट मीट केस दॅट मीट स्पेसिफिक प्रेझेंट क्रायटेरियन. मीट स्पेसिफिक प्रेझेंट क्रायटेरियन. हे झालं क्रायटेरियन सॅम्पलिंग मधलं. म्हणजे एक्झाम्पल कसले क्रायटेरियन म्हणजे त्यांचं एक असं असते मोर दॅन 60 एज पाहिजे, पेशंटला डायबेटिक पेशंटच पाहिजे. हे काय झालं त्याचे क्रायटेरिया, म्हणजे आपण एक क्रायटेरिया फिक्स करू शकतो या क्रायटेरियामध्ये. आपण कधी कधी बुकिंग वगैरे करताना फिल्टर हे चेक ठेवतो बघा तसले. ओके, हे झालं क्रायटेरियन सॅम्पलिंग. बघा ह्याने काय म्हटलं लास्ट आहे लास्ट, आता शेवटचे ऑप्शन. ओके, थिओरिटिकल सॅम्पलिंग. हे काय आहे हे आपलं बघा, सिलेक्ट बेस्ड ऑन पोटेन्शियल कंट्रीब्युशन. ओके, कसली पोटेन्शियल कंट्रीब्युशन. त्याच्यासाठी टू डेव्हलपिंग or reflecting theoretical constructs आपण काय म्हणतो किंवा इम्पॉर्टंट स्ट्रक्चर. बघा काय कुठली सिलेक्ट केलेलं आपण बेस्ड ऑन देअर पोटेन्शियल कंट्रीब्युशन वरती टू डेव्हलपिंग ऑर रिफ्लेक्टिंग द काय डेव्हलपिंग थेरटिकल कन्स्ट्रक्ट असो किंवा इम्पॉर्टंट स्ट्रक्चर. ओके, कधी मोस्ट कॉमनली मला वाटतं ग्राउंडेड थेरी. ओके, ग्राउंडेड थेरी रिसर्चमध्ये ह्याचं खूप योगदान आहे. ओके, थेरी रिसर्चमध्ये वगैरे यूज होतात. ओके, हे झालं आपलं कुठली थेरपेटिकल सॅम्पलिंग. उत्तर कुठलं बरोबर असणार आहे चौथा. ओके, चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, लक्ष्य प्रोग्राम कधी स्टार्ट झाला असं विचारलेलं आहे. ओके, काय काय सांगितलं यांनी लक्ष्यमधलं बघा. लक्ष्य प्रोग्राम हे आपण थोडक्यात बघूया. ओके, लक्ष्य प्रोग्राम हे 11 डिसेंबर 2017 मध्ये लॉन्च झालेलं आहे. कोणी केलं बाबा, मिनिस्ट्री ऑफ कुठली हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. ओके, कशासाठी केलं बघा. उत्तर काय विचारलं होतं आपल्याला, लक्ष्य प्रोग्राम. ओके, कधी आहे 11 डिसेंबर. 11 आहे का 11 बघा. तिसरं ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे. ओके, त्याची कशासाठी गेले बघा. इथे एक डायग्राम आणलो त्याच्यामध्ये बघा आपण. बघा लक्ष्य प्रोग्राम बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आणलेले आहे. कशासाठी आणले हे, टू इम्प्रूव्ह क्वालिटी. कुठली क्वालिटी ऑफ केअर इन द लेबर रूम मधला. एक मिनिट मी दुसरं पेन घेतो. कुठे लेबर रूम मध्ये अँड मॅटर्निटी ऑपरेशन थिएटर्स. कुठे लेबर रूम आणि ओटी मध्ये. ओके, तिथे काय इम्प्रूव्ह क्वालिटी करायचं आहे आणि रिड्यूस प्रिव्हेंटेबल मटर्नल आणि न्यूबॉर्न मॉर्टॅलिटी पण आणि मॉर्बिडिटी अँड स्टिलबर्थ हे सगळं काय करायचं आहे, रिड्यूस कमी करायचं आहे म्हणून हा प्रोग्राम आलेला आहे. ओके, बेनिफिट काय बघा, एव्हरी प्रेग्नेंट वुमन. कोणाकोणाला बेनिफिट, एव्हरी प्रेग्नेंट वुमन अँड न्यूबॉर्न डिलिव्हरिंग इन द पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूशन मध्ये जे जन्माला येते त्यांना ह्याची बेनिफिट भेटणार आहे. ओके, आता गव्हर्नमेंटने किती सांगितलं बघा, टिल डेट 2427 पब्लिक हेल्थ फॅसिलिटी अक्रॉस कंट्री एवढी आहे म्हणून त्यांनी इन्फॉर्मेशनसाठी दिलेलं आहे. ओके, हे झालं 3 मेन पॉईंट आपलं लक्ष्याच्या प्रोग्रामचे. ओके, चला
उत्तर कुठले? तिसरा बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट काय म्हणते बघा. विच ऑफ द फॉलोइंग फाइंडिंग कॅन द नर्स बघा एक्सपेक्ट when palpating the abdomen of a neonate. निओनेटची abdomen त्यांनी असेस करायला. ओके, एक्सपेक्ट आहे विथ अ हायपरट्रोपिक पायलोरिक स्टेनोसिस. म्हणजे पेशंटला काय झालेलं आहे? HPS म्हणजे हायपरट्रोपिक पायलोरिक स्टेनोसिस झालेलं आहे. आणि फाइंडिंग मध्ये नर्सला एक्सपेक्ट काय आहे? पाल्पेटिंग मध्ये abdomen काय भेटू शकते असं विचारलेलं आहे. आपण एकदम पहिला स्टार्टिंग क्लासमध्ये याची डिस्कशन झालेलं आपलं. ओके, थोडक्यात आपण बघूया. इथे डायग्राममध्ये बघू आपण. ओके, हे काय? पायलोरिक स्टेनोसिस, हायपरट्रोपिक पायलोरिक स्टेनोसिस. ओके, हे काय? हे झालं आपलं स्टमक, हे झालं स्मॉल इंटेस्टाईन, याच्या मधले इथं पायलोरस आहे. ओके, इथे लक्ष घ्या, जे राऊंड करतोय इथलं पार्ट इथे मेन्शन केलेलं आहे त्याने. ओके, हे काय? पायलोरस आहे, त्याच्यामधले कुठली मसलमध्ये? हे पण लक्षात ठेवा, सर्क्युलर मसल. हे ESIC ला विचारलं होतं. ओके, क्वेश्चन कुठल्या मसलचे? ओके, त्याच्यामध्ये काय काय झालेलं आहे? हायपरट्रोफी झालेलं आहे, म्हणून रस्ता काय? नर्विंग झालेला आहे. ओके, हे काय झालं? हायपरट्रोपिक पायलोरिक स्टेनोसिसचे हे झालं. आणि याच्यामध्ये कुठली साईन दिसते असं विचारले होते. बघा इथे नर्सनी टच करून बघत आहे. याच्यामध्ये त्यांना ओल्यू शेप्ड, एक मिनिट नेक्स्ट पेजमध्ये घेतो. काय होतं? हायपरट्रोपिक पायलोरस स्टेनोसिस. ओके, ही युजली कधी येते होते बाबा? युजली 2 to 8 वीक्स, 2 to 8 वीक्स ऑफ निओनेटमध्ये होते. ओके, अडल्टचं नाही आहे बरं का, हे निओनेटलमधलं आहे. ओके, त्याच्यामध्ये काय झालेलं आहे? पायलोरिक स्फिंक्चर मसल थिकनेस झालेलं आहे. ओके, स्फिंक्चर मसल थिकनेस. ओके, थिकनेस. आणि काय झालेलं आहे? झालं ना ऑब्स्ट्रक्शन. ओके, ऑब्स्ट्रक्टिंग. ओके सॉरी, ऑब्स्ट्रक्टिंग बरोबर आहे. ऑब्स्ट्रक्टिंग गॅस्ट्रिक एम्प्टिंग, गॅस्ट्रिक एम्प्टीमध्ये ऑब्स्ट्रक्शन झालेलं आहे बरं का, तिथे नर्विंग झाले आणि अडथळा निर्माण होणार आहे. ओके, याच्यामध्ये क्लिनिकल मॅनिफेस्टेशन काय काय भेटणार आहे बघा. याच्यामध्ये एकदम फेमस, ओके, कुठली? प्रोजेक्टाईल व्हॉमिटिंग असणार आहे. त्याला 5 स्टार 7 स्टार किती स्टार करायचं करून घ्या. ओके, प्रोजेक्टाईल व्हॉमिटिंग ते कसं असणार आहे? कसं असणार आहे? विलियस असणार आहे का? नाही, नॉन विलियस. हे पण लक्षात ठेवा, नॉन विलियस व्हॉमिटिंग. ओके, वायलस असणार आहे का त्याच्यामध्ये? नाही आहे, कारण स्पिंक्चर ऑफ पुढे खाली आहे. ओके, इथे बघा कुठं गेलं डायग्राम, तरी इथे चांगलं दिशा नाही. इथे जे आहे डिओडेनम, डिओडेनमच्या खाली गेल्यावर डिओडेनमला काय कनेक्शन असते? स्पिंक्चर ऑफ ओड आहे. ओके, ही खाली आहे म्हणून कसं आहे? सॉरी 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 हां, नॉन विलियस व्हॉमिटिंग. ओके, आणि विजेबल गॅस्ट्रिक पेरिस्टाल्टिस. ओके, गॅस्ट्रिक पेरिस्टाल्टिक मोमेंट दिसते. ओके, पेरिस्टाल्टिक. ओके, हे झालं. कसं दिसतं माहिती आहे का? लेफ्ट टू राईटला दिसते, हे पण लक्षात ठेवा. ओके, लेफ्ट टू राईट. बघा राईट कुठला झाला? ह्याचं हे राईट आहे, हे लेफ्ट आणि हे राईट. ओके, कुठं म्हटलं मी? लेफ्ट टू राईट. इथं बघा असं होणार आहे ना, असे होऊन जाणार आहे, म्हणून लेफ्ट टू राईट पेरिस्टाल्टिक दिसते इथे. ओके, हे झालं. आणि ह्याच्यामध्ये ओल्यू शेप्ड मास दिसणार आहे. ओल्यू शेप्ड मास. ओके, कुठे दिसणार आहे? राईट अप्पर क्वाड्रंटला, हे पण लक्षात ठेवा. ओके, याला पण स्टार मार्क करा. कुठे? राईट अप्पर क्वाड्रंटमध्ये. ओके, बघा एवढी डिहायड्रेशन वगैरे चाललंय पेशंटचं. काय काय होणार आहे याच्यामध्ये? डिहायड्रेशन होणार, वॉमिटिंग आहे, हां डिहायड्रेशन होणार, डिहायड्रेशन आणि वेट लॉस म्हणा, ही सगळी होणार आहे. ओके, चला आपण खूप बघितलं वाटते. क्वेश्चन काय होतं? फाइंडिंग कॅन नर्स एक्सपेक्ट म्हणणार आहे. बघू आपण ऑप्शन्स नाही बघितले. ओके, पहिला ऑप्शन काय म्हणते बघा, मार्क्ड इन्क्रीज इन द पेरिस्टाल्टिक मुवमेंट ऑफ लोअर अब्डोमेन. बरोबर आहे का? लोअर अब्डोमेनमध्ये मार्क्ड इन्क्रीज इन द पेरिस्टाल्टिक नाही, खाली दिसणार आहे का? बघा डायग्राम मध्ये बघा, लोअर अब्डोमेन आहे का? इथे दिसणार आहे. ओके, इथे मी राउंड मारत आहे. ओके, हे नसणार आहे.
ओके. दुसरं काय, डिस्टेंडेड लार्ज इंटेस्टाईन, नाही आपण अजून कुठे आहे, ड्युओडेनल पर्यंत आहे, स्मॉल इंटेस्टाईन पर्यंत. ओके, हे झालं. तिसरं काय, अन ओल्यू शेप्ड, बघा ओल्यू साइज्ड मास इन द राईट, बघा RUQ, राईट अपर क्वाड्रंट ऑफ अब्डोमिनल, हे आहे का, बरोबर. चौथा काय, रिबोन टेंडरनेस अराउंड द अम्प्लिकस, हे कशामध्ये, हे अपेंडिसायटिस मध्ये दिसणार आहे, अपेंडिसायटिस मध्ये. ओके, हे लक्षात ठेवा, हे पण नसणार आहे. उत्तर आपलं तिसरा बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट काय म्हणते बघा, आर्टिफिशियल सिल्क. आर्टिफिशियल सिल्क इज अ, हे काय असं विचारते. ओके, आर्टिफिशियल सिल्क पण थोडक्यात बघूया आपण. ओके, आर्टिफिशियल सिल्क, त्याला आपण काय म्हणू शकतो, ऑल्सो नोन ॲज अ काय, रयॉन, आपण रयॉन पण म्हणतो. ओके, हे काय काय, मेड फ्रॉम सेल्युलोज. ओके, कशामुळे तयार झालंय, हे सेल्युलोज, विच इज, बघा विच इज काय, पॉलिसॅकराइड, खाली लिहून टाकू आपण. ओके, काय, पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड म्हणजे काय, किती असते याच्यामध्ये, पॉलिसॅकराइड, त्याच्यामध्ये काय असते, लॉंग चेन असते बरं का. पॉली म्हणजे काय, जास्त. ओके, लॉंग चेन कुठली, कार्बोहायड्रेट कंपोज्ड ऑफ ग्लुकोज युनिट म्हणा. ओके, ग्लुकोज युनिट असते. ओके, ग्लुकोज युनिट पॉलिसॅकराइड आहे. सॅकराइड म्हणजे काय, शुगरच. ओके, हे काय करतो, प्रोड्युस्ड बाय केमिकल ट्रीटिंग नॅचरल सेल्युलोज. ओके, अँड देन रिजनरेटिंग इन टू द फायब्रोसिस म्हणा, आणि डिसेंबल वगैरे याच्यामध्ये होतात ते. ओके, बघा काय, प्रोड्युस्ड बाय केमिकली, produced by chemically treating natural cellulose. नंतर काय करणार, then regenerating. ओके, कशामध्ये, इंटू फायबर्स मध्ये, आणि त्यानंतर काय करणार, रिसेंबल करणार. ओके, एवढीच आहे याचा. ओके, मेड फ्रॉम सेल्युलोज, हे पॉलिसॅकराइड आहे. ओके, कशामध्ये, प्रोड्युस्ड बाय द केमिकल ट्रीट करणार नॅचरल सेल्युलोजला, आणि रिजनरेट करणार फायबर्सला, आणि त्याला रिसेंबल करणार. ओके, हे झालं काय, आर्टिफिशियल सिल्क बद्दल माहिती. ओके, चला ऑप्शन मध्ये काय काय म्हटलं बघू आपण. ऑलिगोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड होते का, नाही हे शॉर्ट झालं, काय होतं, पॉलिगोसॅकराइड होतं त्याच्यामध्ये, पॉलिगोसॅकराइड बरोबर. मोनोसॅकराइड होता का, मोनो म्हणजे काय, सिंगल शुगर पण म्हणू शकतो आपण. ओके, सिंगल शुगर युनिट. सिंगल शुगर युनिटचे एक्झाम्पल सांगा बघू, कुठलं आहे, ग्लुकोज म्हणा, ग्लुकोज, फ्रुक्टोज, हे काय, हे सिंगल सेल शुगर आहे. ओके, हे नसणार आहे डायसॅकराइड. ओके, इथे बघा, मोनोसॅकराइड, डायसॅकराइड. डाय म्हणजे काय, टू, काय, टू शुगर युनिट. टू शुगर युनिटमध्ये कुठलं येते, सुक्रोज म्हणा, सुक्रोज आणि लॅक्टोज, हे दोन्ही येते. ओके, हे पण नसणार आहे. उत्तर दुसरा बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ इंट्रायुटेरिन डेव्हिस, म्हणजे IUD बद्दल विचारलेलं आहे. खालीमधले कुठली इंट्रायुटेरिन डेव्हिसची ॲक्शन नाही आहे असं विचारलेलं आहे, नॉट म्हटलेलं आहे. ओके, बघा आपण बघूया. हे काय, कॉज बायोकेमिकल चेंज इन ना एंडोमेट्रियम अँड युटेरिन फ्लुइड म्हटलंय. ओके, बरोबर आहे का, यस, ही बरोबर आहे. ओके, दुसरं काय म्हटलंय, एनहेन्स सेल्युलर रेस्पॉन्स इन द एंडोमेट्रियम, बघा हे पण सेल्युलर रेस्पॉन्स पण आहे याच्यामध्ये. ओके, IUD मध्ये, कारण तिथेच राहणार आहे ना युटरसमध्ये. हे झालं बरोबर. प्रिव्हेंट द रिलीज ऑफ ओहम फ्रॉम ओव्हरी, बघा ही नाही आहे. IUD करणार आहे का, हे नाही. प्रिव्हेंट द रिलीज ऑफ ओहम फ्रॉम द ओव्हरी, हे असे काम नाही करणार, हे नॉर्मल काम आहे, ही ह्याचे काम नाही आहे, IUDचं मेकॅनिझम मध्ये नाही येते. ओके, इन्क्रीज द विस्कोसिटी ऑफ सर्वायकल म्युकोसा, बघा हे करू शकतो नाही, करतातच. ओके, हे IUDचं झाले. त्यांनी काय विचारलं होतं, नॉट, म्हणजे तिसरं उत्तर आपलं नसणार आहे. ओके, बघा हे त्याच्यामध्ये कुठली IUD,
आयुडी मधलं वगैरे कॉपर आयुडी वगैरे असतात बघा, त्यांनी काय करतात माहिती आहे का, की स्पर्मिसिडल असतो, स्पर्मिसिडल. त्याच्यामध्ये काय काय करते ते, डिक्रीज द मोटिलिटी ऑफ द स्पर्म, मोटिलिटी जे पळतं स्पीड. ओके, म्हणजे मोमेंट म्हणू शकतो आपण. मोटिलिटी ऑफ स्पर्म कमी करतो, आणि कॅपिटलायझेशन हे पण कमी करतो, आणि सर्वायवल टाइम पण कमी करतो. बद्दल अगेन्स्ट आहे हे स्पर्मिसिडल आपण म्हणू शकतो. ओके, आपलं उत्तर कुठलं भेटलं आपल्याला, प्रिव्हेंट द रिलीज ऑफ ओव्हम फ्रॉम ओव्हरेज. ओके, चला नेक्स्ट बघा, हार्मोनल आयुडी. इथे आहे बघा आयुडी, कुठे, युटरसमध्ये. ओके, चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग स्पेसिफिक अँटीबॉडीज रिॲक्ट विथ अ फॉरेन अँटीजन टू द रिझल्ट इन द अनाफिलॅक्सिस. अनाफिलॅक्सिस म्हणजे कुठली रिझल्टमध्ये येते फॉरेन अँटीबॉडीमध्ये, असं विचारलेलं आहे. ओके, चला आपण बघूया एकदम IgE बद्दल बघूया. बघा, उत्तर कुठले असणार आहे आपलं, IgE अँटीबॉडी. आपण ह्याच्याबद्दल डिस्कशन करूया, थोडं IgE बद्दल बघूया, त्याचे खूप वेळा विचारतात. ओके, IgE काय आहे, अनाफिलॅक्सिस. अनाफिलॅक्सिस इथं सिव्हिअर आहे बरं का, सिव्हिअर आणि इमिडिएट. ओके, आणि कुठले टाईप 1 नाही आहे, पहिला धावून हेच येणार. ओके, कशामध्ये, अनाफिलॅक्सिस रिएक्शनमध्ये बरं का. टाईप 1 कुठले, हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन, हे टाईप 1 मधलं झालंय. ओके, हे कधी येते, ऑकर फॅन पर्सन, म्हणजे प्रिव्हियसली, आता समजा एक पेशंट आहे ज्याला ऑलरेडी कधीतरी त्याचे ब्लड ग्रुप आहे निगेटिव्ह. ओके, त्याला कधीतरी पॉझिटिव्ह ब्लड चढवलेलं आहे, आणि नेक्स्ट वेळी आपण ज्यावेळी केलं ब्लड ट्रान्सफ्युजन करतो, ज्यावेळी पण परत आपण पॉझिटिव्ह दिलं तर ज्यावेळी काय होणार आहे, रिॲक्शन येणार आहे, हेच आहे. ओके, ऑकर फॅन पर्सन काय, प्रिव्हियसली म्हणजे अगोदर घेतलेलं आहे यांनी. ओके, प्रिव्हियसली सेन्सिटाइज्ड. ओके, सेन्सिटिव्ह झालेलं आहे त्याला. ओके, सेन्सिटिव्ह टू ॲन अलर्जी पण म्हणा, आणि कुठली पण रिॲक्शन म्हणा. ओके, म्हणजे आपण अलर्जिक म्हणू. ओके, अलर्जी इज अ किंवा एक्सपोज्ड, परत त्याला एक्सपोज झाल्यावर ही रिॲक्शन येणार आहे. ओके, नेक्स्ट पेजमध्ये घेऊ. ओके, हे झालं एंटी म्हटलं का, सॉरी एंटी नाही, कुठलं होतं आपलं, एक मिनटं, कुठली, सॉरी मला वाटलं हे चुकलंय. ओके, कुठले उत्तर आपलं बरोबर आहे, अलर्जिक रिॲक्शन मधले, सॉरी गेलं आपलं. ओके, एक मिनटं, सॉरी, फॉरेन अँटीबॉडी. ओके, कुठले, अनाफिलॅक्सिसमध्ये IgE हे उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, सॉरी, IgA कुठे, IgA कुठे सांगितलं होतं आपण लास्ट टाइम मध्ये, सलाइवा म्हणा, आणि ब्रेस्ट फिडिंगमध्ये, मिल्कमध्ये. ओके, आणि अजून टीयर्समध्ये एकटं असतंय अँटी-A. ओके, अँटी अजून काय, IgM. यम म्हणजे काय, यम म्हणजे लक्षात ठेवायला सांगितलं होतं, मोठा भाऊ. ओके, कधी पळत पहिला धावून येणारा, म्हणजे फर्स्ट अँटीबॉडी, ना प्रायमरी इम्युन सिस्टममध्ये, प्रायमरी इम्युन रिस्पॉन्स, हे कुठलं आहे, यम. ओके, चौथा काय लिहिलंय, चौथा. ओके, चौथा काय, इंटरफेरॉन, हे काय नाही. ओके, ठीक आहे, हे एक प्रोटीन आहे. ओके, ते पण कुठला, अँटीव्हायरल प्रोटीन. ओके, ह्याचा काही संबंध नाही. AM पहिला धावून येणारा, IgE हे सलाइवा आणि ब्रेस्ट मिल्क वगैरे आणि टीयर्स ह्याच्यामध्ये असते. ही प्रोफिलॅक्सिसमध्ये कुठली, IgE, अलर्जिक रिएक्शन मधला. ओके, उत्तर पहिला भेटलेलं आहे. चला नेक्स्ट काय म्हणते बघा, फ्रिक्वेंटली ऑकरिंग सोशल इंटरॅक्शन. फ्रिक्वेंटली परत जे येणारे काय, ऑकरिंग सोशल इंटरॅक्शन म्हटलेलं आहे. बघा कुठली दिले ऑप्शनमध्ये, सोशल प्रोसेस, सोशलायझेशन, सोशल स्ट्रॅटिफिकेशन, सोशल चेंज. ओके, आपल्याला एक बघायचं आहे. सोशल प्रोसेस
ठीक आहे. त्याच्यामध्ये रिपीटेड आणि बघा रिपीटेड आणि पॅटर्नड सोशल इंटरॅक्शन असते याच्यामध्ये. कुठल्या सोशल प्रोसेसमध्ये सोशल इंटरॅक्शन. मग आपलं उत्तर पहिलंच बरोबर भेटलं आहे. ओके, सोशल प्रोसेस. ओके, सोशलायझेशन. सोशलायझेशन म्हणजे काय सांगितलं होतं आपण लास्ट क्लासमध्ये बघितलं. ठीक आहे, लाईफ लाईन प्रोसेस आहे, जीवनभरचा प्रोसेस. ओके, आपण ह्याच्यामध्ये काय काय शिकणार आहे. लर्न, नॉर्म्स म्हणा, व्हॅल्यूज, बिहेवियर. ओके, हे सगळं आपण प्रिवियस क्लासमध्ये बघितलं. ओके, हे काय झालं सोशलायझेशन. ओके, त्याचे सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय हेरेरिकल. आपल्याकडे काय बघतो कास्ट म्हणा आणि क्लास. हे कसं असं हेरार्कीमध्ये वगैरे बघतो, त्याला आपण काय म्हणायचं सोशल स्ट्रॅटिफिकेशन. हे पण नाही. ओके, हे काय सोशल चेंज म्हणजे काय करायचे सोशल चेंजमध्ये चेंजेस आणायचे का व्हॅल्यू, चेंजेस इन व्हॅल्यू. ओके, काय काय म्हणू शकतो आपण कल्चरल पॅटर्न म्हणा, बिहेवियर, त्याच्यामध्ये चेंज आणायचे की नाही. मग आपलं उत्तर पहिला बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट बघा. मोठी क्वेश्चन वाटते. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेफ अँड सिम्पल टेक्निक. बघा काय म्हटलं, सेफ आहे आणि सिम्पल आहे फॉर टर्मिनेशन ऑफ अर्ली प्रेग्नेन्सी. ओके, अप टू 8 वीक विच इज अवेलेबल ॲट 24/7 ॲट PHC. बघा काय म्हटलं नाही, सेफ पण आणि सिम्पल टेक्निक आहे फॉर टर्मिनेशन ऑफ अर्ली प्रेग्नेन्सीसाठी. कुठलं आहे ते अवेलेबल आहे म्हणे परत कुठे PHC मध्ये. बघा काय काय म्हटले, पहिल्या ऑप्शनमध्ये काय म्हटले बघा, इंजेक्टेबल हॉर्मोनल डिपोर्ट प्रिपरेशन. म्हणजे काय म्हटलंय, डंपाबद्दल सांगताय. ओके, हे डंपा काय आहे, ही इंजेक्शन आहे. ओके, हे काय हे होणार आहे का ह्याच्यामध्ये. मी काय विचारले सेफ आणि टेक्निक टर्मिनेशन्स आहे का, नाही. हे काय कॉन्ट्रासेप्शन आहे, कॉन्ट्रासेप्शन आहे. टर्मिनेशन वगैरे ह्याची काय संबंध नाही आहे. ओके, दुसरं काय म्हटले, डिजिटल रिमूव्हल ऑफ प्रोडक्ट ऑफ कॉन्सेप्शन. बघा डिजिटल म्हणजे काय, हे हाताने बोटाने रिमूव्हल ऑफ अ प्रोडक्ट ऑफ कॉन्सेप्शन. ते सेफ आहे का आणि सिम्पल आहे का, नाही. ठीक आहे, अनसेफ आहे. अनसेफ आणि हाताने करणार आहे, हाय रिस्क आहे हे. ओके, ही हाय रिस्क ऑफ इन्फेक्शनची हाय रिस्क आहे. ओके, हे पण आपलं चुकलं. डायलेशन अँड इव्हॅक्युएशन. ओके, बरोबर आहे. बरोबर आहे का, नाही. हे आपण मोर दॅन 12 वीक असेल तर करतो हे D and E. ओके, D and E. ओके, आता किती येते प्रेग्नन्सी ऑफ 8 वीक. बघा इथे 8 वीक म्हटलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये पण काय होणार आहे माहिती आहे का, 8 वीकमध्ये आपण नाही करू शकतो, 12 वीकचं नंतरच करायचं आपल्याला. 12 वीक म्हणजे काय, सेकंड ट्रायमिस्टरमध्ये आपण करू शकतो. काय D and E. हे पण उत्तर भेटले बघा इथे. हे झालं. हे असणार आहे का, नाही. आणि इथं काय म्हटलेलं आहे, मॅन्युअल व्हॅक्यूम एस्पिरेशन. बघा मॅन्युअल व्हॅक्यूम एस्पिरेशनमध्ये एक इंजेक्शन जे आपलं डिस्पोन असते बघा, तसली एक मोठी सिरिंजेस असते. ज्यावेळेला काय करायचं, थ्रू वजाना युट्रसपर्यंत जायचं, तिथले जे असते ते सगळं काय कॉन्सेप्शन वगैरे ओढायचं. बघा ही 24/7 PHC मध्ये अवेलेबल असतो. ओके, आपण थोडक्यात बघूया MVA बद्दल. नेक्स्ट पेजमध्ये घेऊ. मॅन्युअल व्हॅक्यूम एस्पिरेशन आपण शॉर्टमध्ये लिहू. ओके, MVA. ओके, ह्याच्याबद्दल थोडक्यात बघूया. कसं आहे, सेफ आहे, सेफ आहे बरं का, आणि सिम्पल पण आहे आणि इफेक्टिव्ह पण आहे. इफेक्टिव्ह टेक्निक कशासाठी, फॉर टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी. टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी बरं का, कधीपर्यंत करू शकतो, अप टू 8 to 12 वीक. ओके, 12 वीक नंतर आपल्याला काय करायचं आहे, D and E. ओके, हे झालं. ओके, हे कसं आहे, हँडेल्ड आहे. ओके, हाताने करायचं आहे. ओके, हँडेल्ड सक्शन सिरिंज. बघा डिस्पेन्स सारखा सिरिंज अँड कॅन्युला असतो बरं का. कॅन्युला टू रिमूव्ह काय करणार आपण, रिमूव्ह ऑफ कॉन्सेप्शन. जी कॉन्सेप्शन असते ते आपल्याला काढायचं. हे झालं ह्याच्यामध्ये. ही PHC मध्ये 24/7 अवेलेबल असतो, हे पण लक्षात ठेवा. ओके,
ऑप्शनमध्ये काय म्हटलं होतं बघा, हे सगळं आपलं ऑलरेडी चुकलेलं आहे. हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. सॉरी, बघा इथे आपले इमेज आणलेलं आहे. ठीक आहे, ही डंपा आहे, म्हणजे DMPA डंपा. मिडॉट काय डिफूट मेट्रॉक्सी प्रोजेस्टेरॉन काय बघा इंजेक्शन. इथे 150 mg/ml. ही एव्हरी 3 महिन्याला असतं, एव्हरी 3 मंथ. ओके, हे का झालं. दुसरं काय ऑप्शन होतं, डिजिटल रिमोट. बघा आणि हाताने काढत, रिस्क आहे ना, बघा रिस्क आहे आणि अनसेफ आहे, इन्फेक्शनचे खूप चान्सेस आहे, हे पण नाही करणार. D&E हे मोर दॅन 12 वीक, म्हणजे सेकंड सेमिस्टरमध्ये करणार आहे. आता करणार आहे का 8 वीकचे नाही. बघा ही सिरिंज पंप म्हणजे डिस्पोजनसारखं आहे, असे आत टाकणार कॅन्युला. ओके, आणि सक करणार. हे काय सिम्पल आहे. ओके, सिम्पल आहे, सेफ आहे आणि काय इफेक्टिव्ह आहे. ओके, सगळ्यात भारी काय 24x7 PHC मध्ये अवेलेबल असतो. ओके, चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक इज यूज्ड फॉर गॅस्टेशनल एज असेसमेंट ऑफ अ न्यूबॉर्न. ओके, बघा हे आपण प्रिव्हियस क्लासमध्ये खूप वेळा बघितलेलं आहे, सगळ्यांना उत्तर माहिती आहे. काय बेलार्ड स्केल त्याचे बरोबर उत्तर आहे. ओके, अपकर स्कोर आपण बघितलंय ना. असेच द इमिडिएट, हे काय अपकर स्कोर, इमिडिएट पोस्ट नेटल अडॅप्टेशन. पोस्ट नेटल अडॅप्टेशन म्हणजे जन्म झाल्यावर काय म्हणू शकतो आपण, सॉरी अडॅप्टेशन. अडॅप्टेशन न्यूबॉर्नला जे आपल्या बाहेरच्या जगामध्ये ऍडजस्ट करतो का नाही हे अपकर स्कोर सांगतो आपल्याला. ओके, हे काय जीसीएस काय हे काय कॉन्शियसनेस बद्दल आहे. बच्चोमध्ये करणार एक असले आपण नाही, ही पण नाही आहे. हे काय रिझल्टन्स स्केल, ही बिहेवियर ऑफ रेस्पॉन्स. त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं, मोटार बिहेवियर म्हणा, मोटार बिहेवियर, रिफ्लेक्सेस आणि इंट्रॅक्शन, हे सगळे असेसमेंट करतो याच्यामध्ये. ओके, हे पण असं आहे का नाही. उत्तर कुठला, बेलार्ड स्केल. पहिलं उत्तर बरोबर. चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इंटेन्स अँड डिफिकल्ट फेस ऑफ लेबर. बघा किती मस्त विचारलेलं आहे. मला वाटते हे पण प्रिव्हियसमध्ये केलेलं आहे, पण ही महत्त्वाचं आहे, आपण थोडी रिव्ह्यू करून टाकू याला. ओके, काय म्हटलं, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इंटेन्स अँड डिफिकल्ट फेस. कुठले ॲक्टिव्ह फेस, प्रिफेरियम, ट्रान्सिशन फेस, लेटंट फेस. ओके, ठीक आहे, ही फर्स्ट स्टेजमधलं आहे, लेबरची फर्स्ट स्टेज. ओके, ज्यावेळी मी तुम्हाला एक सांगितलं होतं काय लात म्हणा, लॅट म्हणा, काय म्हणायचं म्हणा, हे काय 3 फेसेस आहे. कशामधलं, फर्स्ट स्टेजमध्ये. फर्स्ट स्टेजमध्ये काय होणार आहे, सर्व्हायकल डायलेशन होणार आहे, सगळ्यांना माहिती आहे बरं का. आणि किती सेंटीमीटर होते, 10 सेंटीमीटर. ओके, आपल्याला तिन्ही हे फेस बघायचं आहे आपल्याला. ओके, पहिला फेस काय, एल म्हणजे काय लेटेंट फेस. लेटेंट फेस त्याच्यामध्ये सर्व्हायकल डायलेशन किती होते, सर्व्हायकल डायलेशन किती होते 0 to 3 सेंटीमीटर, म्हणजे टोटल किती 3 सेंटीमीटर झाले. ओके, कॉन्ट्रॅक्शन कसं असणार आहे, युटरन कॉन्ट्रॅक्शन हे माइल्ड असणार आहे आणि रेग्युलर असणार आहे. ओके, एवढी नाही. ओके, ही कॉन्ट्रॅक्शन कधी कधी येणार आहे, 15 ते 30 सेकंडसाठी येणार आहे. ओके, आणि किती मिनिटाने, 15 ते 30 मिनिटाने. हे काय झालं लेटेंट फेस. दुसरं काय एल नंतर काय होतं, ए म्हणजे काय ऍक्टिव्ह फेस. ठीक आहे, दुसरी. ओके, ह्याच्यामध्ये काय होणार आहे, सर्व्हायकल डायलेशन किती होणार, सॉरी असं कसं आलेलं आहे. ओके, हे झालं ऍक्टिव्ह फेस, सर्व्हायकल डायलेशन. ओके, किती होणार आहे 4 to 7 सेंटीमीटर, म्हणजे किती झालं 4 सेंटीमीटर. मॅक्झिमम सर्व्हायकल डायलेशन कुठल्या फेसमध्ये होते हे पण विचारलेले क्वेश्चन आहे, कुठली ऍक्टिव्ह फेसमध्ये होते. ओके, कॉन्ट्रॅक्शन कशी होणार आहे, 30 ते 60 सेकंडसाठी होणार आहे. ओके, आणि किती मिनिटाने, 3 ते 5 मिनिटाने. ओके, त्याच्यामध्ये स्ट्रॉंग असणार आहे. ओके, स्ट्रॉंग आणि मोर रेग्युलर काय कॉन्ट्रॅक्शन्स आहे. ओके, रेग्युलर. ओके, हे झालं. आता शेवटचं काय राहिलं, ट्रान्झिशनल, LAT टी मधला ट्रान्झिशनल. ठीक आहे, ट्रान्झिशनल फेस. ओके, हे मी वाटतो लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहे, म्हणून मी
परत एकदा रिपीट करायला. आपण प्रिव्हियस क्लासमध्ये पण हे डिटेलमध्ये बघितलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये सर्व्हिकल डायलेशन किती होणार आहे? आता 3 4 झाले 7. आता 7 नंतर काय असणार आहे? 8 ते 10 सेंटीमीटर म्हणजे 3 सेंटीमीटर इथे. ओके, कॉन्ट्रॅक्शन कसं असणार आहे? युट्राइन कॉन्ट्रॅक्शन 45 ते 90 सेकंडसाठी होणार आहे. बघा टाइम वाढलेला आहे इथे आणि किती? 2 ते 3 मिनिटाने. ओके, 2 ते 3 मिनिटाने. हे काय असणार आहे? तिथे स्ट्रॉंग होतं, इथं काय? व्हेरी स्ट्रॉंग आहे. ओके, व्हेरी स्ट्रॉंग आणि फ्रिक्वेंट, परत परत रिपीटेड येणारच आहे. ओके, त्यावेळी काय असणार आहे की मोस्ट काय इंटेन्सिव्ह फेस आहे. आता मोस्ट इंटेन्सिव्ह आणि डिफिकल्ट फेस. बघा 2 ते 3 मिनिटांनी येत आहे आणि परत किती? 45 ते 90 सेकंडसाठी, ते पण व्हेरी स्ट्रॉंग. ओके, कॉन्ट्रॅक्शन. ओके, हे काय? डिफिकल्ट फेस. ओके, फेस ऑफ लेबर म्हणा. ओके, चालते. लेबर त्याच्यामध्ये मदर कसे असणार आहे? मदर इज आउट ऑफ स्टेशन आहे, आउट ऑफ कंट्रोल. ओके, एवढी पेन होणार आहे याला. ओके, कारण बघा 45 ते 90 सेकंड येते कॉन्ट्रॅक्शन, ते पण 2 ते 3 मिनिटाने. ओके, बघा क्वेश्चन काय विचारलं होतं आपल्याला? फरंगीचं मोस्ट इंटेन्स आणि इंटेन्स कसं होते? लास्टमध्ये LAT लास्टमध्ये होता. टी म्हणजे काय? ट्रान्झिशनल आहे का? ॲक्टिव्हमध्ये होता का? नाही. हे बघा पेपर म्हणजे काय? 6 वीक आफ्टर चाइल्ड बर्थ, ही त्याची पिरियड आहे. हे पण नाही. ट्रान्झिशनल फेज उत्तर बरोबर आहे. ओके, हे काय? लेटेंट फेज, हे पण नाही आहे. उत्तर तिसरं आपलं बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट काय म्हणते बघा? द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेटिंग. ओके, ट्रान्सलेटिंग इनकमिंग इन्फॉर्मेशन इनटू द मेंटल रिप्रेझेंटेशन दॅट कॅन स्टोर्ड इन द मेमोरीचं टर्मिनल्स. म्हणजे ती इन्फॉर्मेशन आपल्याकडे येणार आहे आणि आपण काय करणार आहे? स्टोअर करणार आहे. डिकोड करणार आहे का? डिकोड म्हणजे आता कुठली तरी इन्फॉर्मेशन माझ्याकडे आलंय. कोणीतरी विचारलंय तुझं नाव काय? माझ्याकडे मी रिसीव केलं होते आणि माझ्या डोक्यात ठेवलं. मी उत्तर देणार आहे का? परत उत्तर नाही दिलं तर ते माझ्याकडे स्टोअर झाले. ओके, म्हणजे एन्कोडिंग झालं. तुम्ही जे काय विचारले, ज्याला आपण डिकोड करून परत तुम्हाला उत्तर दिलं तर ती सेंडर असं होणार आहे. ओके, आता ह्यांनी काय म्हटलेलं आहे? फक्त मेटर्नल रिप्रेझेंट इट कॅन स्टोअर्ड इन द मेमोरी. फक्त स्टोअर करायचं आहे म्हणजे एन्कोडिंग होणार आहे. ओके, बघा उत्तर कुठलं इझिली भेटलं आपलं. हे काय? कम्युनिकेशन मधलं आहे. ओके, हे पण आपण रिसेंटली सगळी हे स्टडी केलेलंच आहे. ओके, लर्निंग म्हणजे काय? प्रोसेस आहे एक शिकायची, नॉलेज वगैरे. हे होणार आहे का? नाही. एन्कोडिंग आपलं उत्तर असणार आहे. ओके, ठीक आहे. रिट्रेवल म्हणजे काय? ब्रिंगिंग स्टोर्ड इन्फॉर्मेशन. आता समजा कुठली तरी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेलं आहे, आपण स्टोअर केले, ते काय झालं? एन्कोडिंग. आपण परत ते दिल्यावर काय होणार आहे? कॉन्शियसमध्ये आणलं तर त्याला रिट्रेवल असणार आहे. ओके, ठीक आहे. अटेन्शन आणि सिलेक्शन, हे पण काय नाही. उत्तर आपलं दुसरं बरोबर असणार आहे. ओके, तर हे एवढी तर लिहून घ्या, नाही तर परत ते पण विचारून जायचं. ठीक आहे. प्रोसेस ऑफ कशाचं सांगतो मी? एन्कोडिंगचा, बरं का? एन्कोडिंग. ठीक आहे. प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग. प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग इनकमिंग इन्फॉर्मेशन. ओके, इन्फॉर्मेशन इंटू कुठे? इंटू स्टोअर म्हणा. ओके, स्टोअर इन मेमोरी. इन्फॉर्मेशन ठीक आहे, स्टोअर्ड आहे. ओके, स्टोअर्ड इन द मेमोरी. ओके, हे झालं त्याचे एक्झाम्पलमध्ये कायच मोबाईल नंबर वगैरे हे करतो ना. हे झालं एन्कोडिंग. ओके, चला लास्ट क्वेश्चन बघा आपलं काय म्हणते? विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट कॉमन. काय विचारलं? मोस्ट कॉमन न्यूट्रिशनल डेफिशियन्सी डिसऑर्डर सीन इन अमॉंग अडोलेसेंट्स म्हटलेलं आहे फिमेल इन इंडिया. बघा कुठले मोस्ट कॉमन न्यूट्रिशनल डेफिशियन्सी कुठलं असं विचारलेलं आहे आणि कुठे कोणामध्ये दिसणार आहे? अडोलेसेंट इन कुठली? फिमेलमध्ये, ते पण आपलं इंडियामध्ये. ओके, चला काय काय ऑप्शन दिलेलं आहे बघा. पहिलं काय? नाईट ब्लाइंडनेस. नाईट ब्लाइंडनेस कशामुळे होणार आहे? ड्यू टू कशासाठी? विटॅमिन ए डेफिशियन्सी. बरोबर आहे ना? ओके, डेफिशियन्सी. ओके, हे बघा मोस्ट कॉमन कॉज ऑफ ब्लाइंडनेस हे पण विचारतो. कॉज ऑफ ब्लाइंडनेस काय उत्तर? त्याचे उत्तर असणार आहे विटॅमिन ए.
ओके, हे पण लक्षात ठेवा. नाईट ब्लाइंडनेस म्हणजे काय? अनएबल टू सी, दिवसभर दिसणार आहे का? नाही. थोडं डिम लाईट असलं तर त्यांना दिसणार नाहीये. असं नाही की त्यांना डोळं दिसत नाही. ते कम्प्लीट ब्लाइंडनेस होत आहे. इथे काय म्हटलं? फक्त नाईट ब्लाइंडनेस. ते उत्तर असणार आहे का? नाही. ओके, हे काय? गोयटर. गोयटर काय? हे कशामुळे होते? हे आयोडीन डेफिशियन्सीमुळे. आयोडीन डेफिशियन्सी, गोयटर. ओके, हे मारास्मस. मारास्मस काय? ही सिव्हिअर काय? प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन. मारास्मस त्यावेळी होतो. ओके, ही नाहीये, ही पण नाहीये. आता राहिले कुठलं? एनेमिया. एनेमिया. एनेमिया काय? एनेमिया कशाला म्हणतो आपण? त्याच्यामध्ये डिक्रीज आरबीसीचा नंबर कमी झालेला असतो आणि HP कमी झालेला आहे आणि अबनॉर्मल काय? अबनॉर्मल शेप अँड साईज. शेप अँड साईज. ह्या कारणामुळे O2 सप्लाय, ओके, O2 सप्लाय म्हणा, न्यूट्रिशन म्हणा, हे भेटत नाहीये प्रत्येक टिश्यूला. ह्याला आपण काय म्हणायचं? एनेमिया. ओके, हे काय आहे? मोस्ट कॉमन काय? न्यूट्रिशनल डेफिशियन्सी कॉज. ओके, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी इन एडोलसेंट. ओके, एडोलसेंट कुठले? फिमेल. म्हणून काय आहे? एक प्रोग्राम आहे. ओके, मी म्हणतो ते प्रोग्रामचं नाव सांगा तुम्ही. ओके, आपल्या देशात एक प्रोग्राम चालतंय. ते अडोलसेंट फिमेल आहे, त्यांना आयरन फोलिक ऍसिडची मेडिसिन देतात आपण वीकली. ते पण शाळेला जाऊन. ते कुठली स्कीममध्ये देतात किंवा प्रोग्राममध्ये देतात त्याचे नाव कमेंट करायचे तुम्हाला आज. ओके, काय झालं? फिमेल इन इंडियामध्ये. ओके, त्याच्यामुळेच देतो बघा. कुठली? आयरन फोलिक ऍसिड टॅबलेट. ते पण सांगतो, वीकली देतात आपण. ओके, प्रोग्रामचे नाव सांगायचे तुम्हाला. ओके, बघा. सॉरी, अजून एक थोडी डिटेल बघू आपण. याची कॉज बघू. ओके, ठीक आहे. ह्याच्यामध्ये इन्क्रीज आयरन रिक्वायरमेंट असते. ओके, रिक्वायरमेंट कधी? ड्युरिंग कशामुळे? ग्रोथ झाले आणि ओव्हर डायटरी इंटेक. कशाची? आयरन फोलिक ऍसिडची. ओके, हे झालं. आणि खूप मोर वगैरे झालं असलं तर त्यावेळी पण इझिली होतात. हे कॉज आहे. ओके, एवढी झाली. उत्तर आपलं दुसरं बरोबर असणार आहे. ओके, चला. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आणि फॉरवर्ड करायचं आहे. कोणाला नर्सिंग रिलेटेड तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी वगैरे असेल तर त्यांना. ओके, चला. आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. नेक्स्ट कुठली? 41 ते 60 क्वेश्चन DHSची आपण लवकरच बघूया. ओके, चला. धन्यवाद.